या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, ॲक्वा मेट्रोची कालची परिस्थिती तुम्ही देखील पाहिली असेल। बरं, डोगस कंपनी आहे ही तुर्कस्तानची, तेच तुर्कस्तान ज्यांनी पाकिस्तानला भारत पाकिस्तान तणावादरम्यान थेट पाठिंबा दिलेला होता। आता मात्र या तुर्कस्तानवर लवकरात लवकर या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। 17 दिवस त्याला उद्घाटन होऊन होत नाही आणि असा मेट्रोचा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प, या प्रकल्पाची कालची अवस्था मेट्रोने प्रवास करावा की होडीने प्रवास करावा अशी होते। हे इथल्या शासनकर्त्यांचं नुसतं अपयश नाही, तर मेट्रोमुळे एकूण शासनकर्त्यांचा कारभार कसा आहे त्याचे धिंदवडे निघालेले आहेत आणि ते महाराष्ट्राने बघितलेले आहेत। पण मुद्दा असा आहे की इतकं बोगस काम करणारी जी कंपनी आहे, विशेषतः ती तुर्कस्तानची कंपनी, म्हणजे नितेश राणे किंवा एकूण यांचे जे कोणी सोकॉल्ड स्वतःला स्वयंघोषित हिंदुत्ववादी आहे ते इथल्या भारतीय असणाऱ्या छोट्या मुस्लिम व्यापाऱ्यांना नो दिंडी नो बिझनेसचे हॅशटॅग चालवत राहतात, इथल्या लोकांना त्रास देतात। पण हेच लोक थेट पाकिस्तान मुलकाला ज्याने पाठिंबा दिलाय त्या तुर्कस्तानशी यांचा व्यापार चालतो। जरूर जगात दुसरी कुठली कंपनीच नव्हती हे काम करायला। मला वाटतं या सगळ्यांच्या संबंधाने सरकारने मेट्रोचं ऑडिटही सांगणं गरजेचं आहे आणि मेट्रोच्या संबंधाने जाहीरपणे लोकांच्या समोर येऊन त्याची उत्तरं देणं सुद्धा गरजेचं आहे। अगदी सुषमाताई, फार महत्वाचा खरं तर मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलात। पण या सगळ्यावर खरं तर आता देशाभिमान पाहता, स्वाभिमान पाहता पाकिस्तानच्या बरोबरीला तुर्कस्तान सुद्धा चाललेला आहे। त्याच दृष्टिकोनातून भारत तुर्कीकडे सुद्धा पाहतोय, कारण तुर्कीनं पाकला जाहीर पाठिंबा दिलेला होता। अनेकांनी तुर्कस्तानच्या आपल्या इंटरनॅशनल ट्रिपही रद्द केलेल्या आहेत। तिकिटाचं मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा तुर्कस्तानला असल्याची चर्चा सुद्धा आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मात्र या सगळ्यावर तुर्कस्तानच्या या कंपनीला जबाब नोंदवण्याच्या दृष्टीनं काही स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं का, काही निवेदन दिलं जाऊ शकतं का, थेट कारवाई होऊ शकते का, हा मुद्दा उपस्थित होतोय आणि ती कारवाई सुद्धा लवकरात लवकर व्हावी अशी खरं तर मुंबईकरांची मागणी आहे। नाही, नुसतं स्टेटमेंट देणे वगैरे एवढ्या पुरतं ते सीमित नाहीये। हे कॉन्ट्रॅक्ट देणारे लोक कोण होते, सचिवालयातले प्रशासकीय अधिकारी कोण होते, मिनिस्टर आणि मिनिस्टरशी संबंधित लोक कोण होते, या सगळ्याच लोकांची चौकशी लागली पाहिजे आणि या सगळ्या लोकांनी उत्तरं दिली पाहिजेत। अगदी प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांच्या दरबारी असणाऱ्या मनसबदारांपर्यंत या सगळ्यांची चौकशी लागली पाहिजे, कारण हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे। मेट्रोमध्ये वापरलेला पैसा हा लोकांनी आपल्या कराचा भरलेला पैसा आहे। बरोबर, त्यामुळे तुम्ही तुमच्या खिशात हात घालून हा प्रोजेक्ट केलेला नाहीये। जो पैसा तुम्ही लोकांच्या खिशात हात घालून काढलेला पैसा आहे, त्या पैशाचा विनियोग लोकसेवेसाठी झाला पाहिजे। पण अशा पद्धतीने बोगस कंपन्यांना ते काम देऊन जर त्याच्यात आर्थिक साठमारी झाली असेल तर त्या आर्थिक साठमारीची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।